दंडवत हो. बीड बिडी अवस्थान श्री जगदीशाय या लीळा आपण पाहत होतो. दादोस ह्या सर्वांना भेट झालेली आहे. तर त्यामध्ये आपण मागे 2-4 लीळा पाहिल्या. भक्तजनाला आणायला पाठवलं, भक्तजन आले. आणणाराला काय कोणाला पाठवलं होतं? आणायला. बिडून कोण गेलत? हे सगळ्या लीळा मागच्या तुमच्या पाठ आहेत असं धरून ते सांगतात, ज्याला आणायला पाठवलं ईश्वरी योग्यता लागे. योग्यता लागे, साधनाचा अधिकार होय. कोणत्या साधनाचा? दैव राहते. म्हणजे नीट ऐकायचं, बाकी सगळं भेटेल तुम्हाला ऐकायला, हे नाही भेटत. म्हणजे आपण काय करतो, क्रिया कर्म, ते कर्म आपल्याला कसं परत येतं. इकडलं कर्म केलं, दैव राहतेतलं श्रम केला, त्यांना भिवून आले गोड बोलून, तर ईश्वरी योग्यता लागली आणि साधनाचा अधिकार होय. हा मोठा विषय महत्त्वाचा आहे. साधनाचा अधिकार नसेल तर तुम्हाला दैवराहाटीत थांबूच वाटत नाही, देवदेव करू वाटत नाही, गाठी घेऊ वाटत नाही. हातात गाठी जाते, फोन येतो, फोनमध्ये सगळं येतं. पुन्हा फेसबुक, इंस्टा, मॅसेंजर, यूट्यूब, सतत तेच असतं डोक्यात. साधनाचा अधिकार तुमचा भ्रष्ट होतो. तर दादोसांना काय होय ना, दादोसाची बहुत क्रिया, बहुत भजन. दादोसांबद्दल हे बोलतील आता तुमच्यासोबत 2 मिनिटं. की दादोस कुठले आहेत? पटकन दादोस. सुरुवात सगळी आठवायची, ती व्यक्ती आठवायची तुम्हाला. त्या व्यक्तीला सर्वज्ञाने असं घडवून मडवून सगळं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल ते तुम्हाला माहिती देतात की दादोसांना त्यांनी असे ईश्वरी बहुत आणलेले आहेत, आहे की नाही. मग त्यांना ईश्वरीची योग्यता लागेल, ईश्वर प्राप्तीचा साधना अधिकार निर्माण होईल, आणि काय होईल, त्यांना बहुत क्रिया घडलेल्या आहेत दादोसांना मागे, आहे की नाही. बहुत भजन घडलेलं आहे आणि बहुत पूजा, बहुत निमित्त पूजा पण झाल्या त्यांच्या, आहे की नाही. दादोसांच्या चरित्रामध्ये भरपूर पूजा आहे, बहुत निमित्त झालेले आहेत. पण ते स्वामींना ईश्वर म्हणून त्यांनी ओळखलं नाही, हे त्यांचं दुर्भाग्य. तर मग त्यांना काय होईल, सगळ्या चरित्राचा सारांश सांगतात ते. कारण जर देव व्हायचा आहे तर तो त्याच पद्धत देव तो देवेची पाहिजे, आहे की नाही. परमेश्वरे परमेश्वर जाणीजन, परमेश्वरे या वचनाचे न्याय. तुम्ही भलतंही कराल तर परमेश्वर प्राप्त होत नाही. म्हणून ते सांगतात की त्यांना ते करायचं विसरून त्याने केलंच नाही ते, म्हणून सृष्टीपर्यंत सुखराशी देतील परमेश्वर त्यांना, श्री चक्रधर स्वामी. सृष्टीपर्यंत. आता ही सृष्टी किती आहे? अतिदीर्घ. अतिदीर्घ म्हणजे ब्रह्मदेवाच्या अंगावर किती केस आहेत? 3.5 कोटी, आहे का नाही. एका केसाला 1000 कोटी सृष्टीची मर्यादा आहे. गीतेत सांगितलेलं आहे की नाही सगळं.
सृष्टी कशी आहे ती. आता एवढ्या सृष्टीपर्यंत ते सुख भोगतात. स्वामी फुकट कुणाचं घेत नाहीत असं हे सांगायचे त्यांना. आणि पुढील सृष्टी असंता नवसती. ही सृष्टी संपल्यानंतर पुढील सृष्टी जन्माला येतील, पण त्यावेळेला सर्वज्ञ असंता त्यांना. असंत काय असते? हे 84 लाख एवढे दारदांडस स्वेदस उद्भिद याच्यात जाऊ देत नाही. मग काय करतात? मनुष्य देह देतात. मग ज्ञाने उद्धरिती, ज्ञान देऊन त्याचा उद्धार करतात. आपण तेच आहेत. आपला परिचय हा तुमचा माझा सर्वांचा. ज्ञान देऊन आता तेच काम चालू आहे देवाचं, पण ते आता आपण टिकवत नाही त्याला. आणि उद्धरण्याचा प्रयत्न केला तर अल्प प्रयत्न बहुसहाय करतात. त्यांना बटवासा उपलक्षण आहे की नाही, असं ज्ञान देऊन उद्धरतात. तर म्हणाले दादोसांचं एवढं मोठं श्रेष्ठ भाव श्रद्धा, मधात असं विपरीतत्व, वाईट बोलायचे आहे का नाही, दोन्ही कामं होत. म्हणजे तिथं काय म्हणाले पवत व्हायला इथं. तर म्हणाले ते विपरीत आले. विपरीत बुद्धी आलं की जेतोनी होय जाय, म्हणजे त्याचं साध्य आणि साधन जातो. या वचनाचे न्याय ते विपरीत झाले. आता किती श्रेष्ठ क्रिया घडल्या, पण ह्या विपरीत दोषाने ते गेलं सगळं गोळावरीच. म्हणजे काय गेलं, विपरीत असं बटन दाबलं की बँक बॅलन्स गोल झालं ते. असं विपरीत असते, भकनाचा दोष असते. बरोबर. म्हणून परमार्गावर कधी भकू नये, चतुर्विध साधनाची निंदा करू नये. आपल्याला माहीत पडलं ना आता असं आहे, ठीक आहे, असंच असतंय म्हणायचं. हे असंच असते, असंच होणार, पुढे होत राहील. चारी युगाची व्यवस्था तशीच असते, होतच राहते. आपण तेच केलेलं आहे. आपण कोणचे शाणे आहे, आपण बी तेच कशीत घातलेली आहे तिकडं. उगाच बसा. आपल्या सहवासात चांगलं सांगायचं, नाही ऐकलं मर. कारण तो थांबणार नाही ना, तो जाईल, त्याचा प्रसव घेऊन तो जाईल. तो थांबेल का परमार्गी? परमार्गात थांबला तर परमार्गाचं वाटोळच करून जाईल तो, तसं मरणार नाही. त्या गुरुचं, त्या मार्गाचं सगळं वाटोळं करून बसणार. आपण जो पाहतो इतिहास, असं कसं झालं, ते आधी करणं गेले, नंतर काय झालं, वाटोळं झालं. का झालं? तसे जीव तिथं आहेत थांबलेले. त्यांनी लगेच कोणी गादीवर साम्राज्य केलं, कोणी मठावर केलं, आहे की नाही, कोणी पैशावर केलं, कोणी देवपूजावर केलं. ते अदृष्ट संपलं. म्हणून असं हे लय मोठी गमतीशीर आहे. तिथे व्यवहार करतात लोक. मग व्यवहारे धर्मसिद्धी नावचे, धर्मे व्यवहार सिद्धी नावचे. म्हणून धर्माचा पवित्र पर्व इथं आहे. ते धर्माचा उंबरवठा ओळखायचा आहे तुम्हाला. म्हणजे धर्माचे उंबरवठे म्हणजे स्वामींचे वचन आहे. त्या वचनासमोर जाऊन ओळखायचं, उभं राहायचं की आज आत्ता या वेळेला काय प्रवृत्ती देवाची. या स्थितीमध्ये माझ्या अधिकारानुसार मला आता मी कोणत्या वचनाचा उंबरवठा ओळखू, म्हणजे तो दाय पसाय मला मिळेल. काय अवघड सांगितलं का मी? ते काल सारखे फोन, बाबा धर्माचा उंबरवठा कसा आम्ही ओळखायचा. मग हा असं ओळखायचं असतं.
तर काय आहे, आपल्या हे 1050 सूत्रांचा राजवाडा आहे की नाही. आणि मग तुम्हाला कोण्या दरवाजातून मध्ये जायचे देवाच्या हे ठरवायचं. आपलं काय भांगड्या माहिती आहे का, दरवाजा आला की आपण डोळे बंद करतो आणि भुयारात जातो 84 लाख येवनाच्या. इकडं सटकतो आपण. तुम्ही तिथं का नाही उभा राहिले? दरवाजा आल्यावर म्हणजे दरवाजा आला काय आहेच ना, तुम्हाला दिलंय की ते. पण असं आपण करायचं असते, आपण करायचंय. मग हे सगळं तुम्हाला साधन अधिकार वाढत जाईल, एक 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 वाढत जातं. नाहीतर मग काय नाही, सगळा गोंधळ होऊन जातो. पण फार कठीणच आहे की नाही. थोडक्यात त्याने भरपूर सांगितलंय तुम्हाला. दादोसांना विपरीतत्व आलं म्हणून त्या देवा फळ आती संबंधाचे म्हणितले. हे कुठं सांगितले? देवा फळ एक आती. तिकडं सांगितलं त्या पठ्ठ्याला 60 वेळेला जेवले त्याच्या घरी, तिथं तेच सांगितलं. त्याला काय सांगितलं? सारंग पंडिताच्या बाबतीत देवाने एक फळ दर्शनाचे. चल ठीक आहे, असं वगैरे चरित्र पाठ असलं तर हे सगळं कळतं, तत्वज्ञान पाठ. ठीक आहे, बास. तर आता आपण पवित्र पर्वाकडे. काल तुम्ही लीळा ऐकली. त्या पवित्र काळामध्ये पर्व काळ आला, म्हणजे हा पवित्र काळ. त्या पवित्र काळात काय काय असते? विज्ञान आणि स्वामींचं ज्ञानाची जुळती मिळती आहे बरं. तर हे सगळं सांगता येत नाही तुम्हाला अभ्यास खूप मोठा करावा लागेल. हे विज्ञानात काय सांगितलंय आणि स्वामींनी काय सांगितलंय, हा पर्व काळ. पण इथं चेतना शुद्ध पाहिजे आपण. गुंडोबाबा उघडं पडल्यावर तिला थंडी वाजली. आपणाला वाजली का कुणाला? वाजली का कुणाला? हे विज्ञान आहे. तिथं शुद्धता आहे. ते त्या विशेषाला उघडं ठेवलं, तिकडं थंडी. आपल्याला कोणालाच नाही. हे असं असतं. आता काय म्हणायचं, सायन्स आहे ते सगळं, असं तुम्हाला अभ्यासांची कळेल. तर ते म्हणतात की पर्व काळ आला तर त्यावेळेला त्या काळाचा अभिमान. आता सिंह असते ते बघा, त्याचा अभिमान देवता घेईल. पर्व काळ आल्यावर त्याचा अभिमान कोण घेईल? स्वतः चक्रधर. म्हणून विशेष महत्व आहे. आता जिथं सर्वज्ञांचं अवस्थान आहे, तिथे चुकायचं नाही ना आपण. स्थानापती तर पोटात घालायचं. सर्वज्ञ असल्यावर तुम्ही नीट जायचं, नाटकं नाही करायची. कुठं जायचंय पण तुम्हाला? हा एक मोठा प्रश्न आहे ना. जायचंय कुठं? जायचं म्हणजे नीट राहायचंय. नीट राहायचंय म्हणजे हे असं उपाधी भोगायचा नसतो, वगैरे वगैरे गोष्टी करू नयेत त्या काळाला. पर्व काळ आहे, शांत खाली बस, पोहतो घे आणि सटक. तू अधिकृती करायची ना, असं आहे ते. तिकडं लगेच वचन असतात, लगेच करंट लागतो तिकडं स्थानापतीला. स्थानापतीचाही पर्व काळ येतो की मला पवता येईल, मला आता सगळे भेटतील. पण स्थानापतीला ही अपेक्षा नव्हती ना की मला वाजत गाजवत येतील. ते काय, मग ते कोप होतो. म्हणजे सगळं बॅलन्स ठेवावं लागतं, कधी काय करायचं. खेडेगावात तुम्ही राहताय, तिकडं काढायची मिरवणूक. इथं साधना पंथामध्ये नाही करायचं.
कोण केसना साधू आहे माहीत नाही ना पात्रता, म्हणून तिथं उत्साहनावर बसून रथात मिरवून जायचं. हे उदाहरण. अशा अनेक चुका होत राहतात. साधू नसेल समजा तर आपण त्या लायकीचे नाही, पण प्रत्येक पिढीमध्ये देवपूजा आहे की नाही. प्रसादाची प्रसन्न तर पाहते तुम्हाला, रथावर बसून चाललाय काय. बर बर, पुढच्या वेळेला तुला बसूच शकत नाहीस तू. म्हणतात गॅप L4 L5 L7 गाय मोर. हे असं असतं बरं, म्हणून सांभाळावं लागतं. नंतर देह जाय, कन्वेचा असेल तर देहघात होईल, अकन्वेचा असेल तर देहच नव्हते. मग हो, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. हे असं अनुभवायला मिळतं. आम्ही असं पाहिलेलं आहे. असं बऱ्याच गोष्टी पाहत, जे आपल्या पूर्वजांनी जे लिहून ठेवले, आपल्या साधू संतांनी जो आचार दिलेला आहे, तो असा आपण नाही पाळणं झालं तर स्वतः तर ते करायचं नाही ना. गप बसायचं आपल्या आपल्या पंडात, शांत राहायचे, काय करायचं नाही. सध्याचा आचार म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काही न करणं म्हणजे आचार आहे. चुप बसा. निद्रा चांगून देवाने सांगितले झोपून घ्या, पण रिकामे कुटाने करू नका. रिकामे कुटाने करूच नका. ग्रस्तांची कुटाने तर करूच नाही. ते एक साधू सांगायचे, आमच्या इथं होते जुने साधू. आम्ही त्यांना ते थोडे अशक्त असायचे, सेवा करायची. ते गावातून पाय आणून द्यावं लागायचं त्यांना प्यायला गोड. आम्ही आपलं जायचं. मग त्यांनी काय आपणाला विषय दिलेले आहेत त्यांच्या जवळ होते छान छान. मग ते सांगायचे की भाऊ, अशी बाबांनी त्यांना झोपडी करून दिलेली होती समाजसरला. भाऊ म्हणायचे नाही करमला संडासात जाऊन बस. बर, पण म्हणे हे अन्य वार्ता नाही करायचं. त्यावेळेला आपल्याला काय करायचे, असं का म्हणतात हे, असं संडासात बस म्हणायचे. ते आता कळायला लागलं की ते बरोबर, त्या गोष्टी नाहीच करायच्या. वार्ता सगळ्या त्यांनी खंती ती द्या, आहे का ना, डोमेग्राम आहे का ना, आला ईश्वर दूर पावतो वगैरे वगैरे, असे काही गोष्टी सांगायचे जुने लोक. मग ते नंतर कळतं, ते ज्ञान झाल्यावर, अरे ते बाबा बरोबर म्हणत होते. आपल्याला वाटतं संडासात बस म्हणजे काय, म्हणजे तू इकडं बस पण तिकडं नको असं म्हणायचे ते. बरोबर. त्यांनी मला 2 विषय, गुड्याचा एक विषय दिला, आत्मतीर्थाचा दिला. गरीब साधू असे आम्ही पाहिलेले ते. तर हे काय सांग, कशावर निघालं हे पर्व काळ, तो ते तुला मंगळ काळ झाला आपल्यासाठी. ते मरून गेले, आता ते दिसतील का, ते बोलतील का आपल्याशी, संपलं त्यांचं. तो ते तुला मंगळ काळ झाला. ते म्हणजे प्रत्येक काळ हा मंगळ काळ करता आला पाहिजे तुम्हाला. म्हणून स्वामी दशदिशा ते अमंगळात या तुमच्यासाठी करतात, हे बी कळलं पाहिजे. नाही तर उदास चेहऱ्याचं, भकाड थोबाड्याचं, सगळं दुःखी, टेन्शन. बाबा टेन्शन काय विषय आहे की नाही, केव्हा तरी प्रसन्न राहावं. म्हणून ते सांगतात पर्व काळ म्हणजे त्या काळाचा अभिमान घे, अभिमान थोर घेते. आणि पुढे देवतेशी काळ वाटला असे. आता ते तुम्हाला जनरल माहिती सांग. स्थान क्रिया वाटल्या, ते कुठं सांगितले,
पाचवी स्थळामध्ये देवतेशी काळ वाटला. चरित्रात देवतेशी भटो वडवे काळ आहे की नाही. महिमभट्टानं तेवढंच बोलले. भांडारेकराला मांडीवर घेतलं आणि म्हणाले, काळवंचना करू काळाचा हकारा आला गा म्हणाले. तो तिला काळच घेऊन. हा काळ काय असते गीतेमध्ये कुठं सांगितले देवाने? हे सगळं पाठ पाहिजे. गीतेचा श्लोक 11व्या अध्यायात विभूती काळाचा महाकाळ मी आहे की नाही. काळ भैरव हे देवतेशी काळ वाटला. देवाने काय सांगितलं? अवेळ सवेळ इथं काळाचं परिमाण देवाने सांगितलंय तुम्हाला. देवाने इतकं बारीक विज्ञान पण ते सांगतं किंवा या प्रातःकाळी असे किरणांच्या असं येतं, असं वातावरणामध्ये असं ओझोन येतो. ते देवतेचा पर्व काळाचा अभिमान घेतो तो. 6च्या वेळेला सगळं सृष्टीत काय होतं? हे होतं. तिकडून स्वामींचं ते येतं. काळाला माहित आहे की स्वामी आता मंगळ करतात. मग कोणासाठी करून राहिले ते? दश दिशा मंगळ करते. स्वामींना येड लागले काय तिथं उत्तरापंथीपासून दररोज कार्यक्रम करायचा आपल्यासाठी. तिकडे जातात ते प्रभू. विठो पवार आहे तिथं. काळ आहे की नाही. मला अरे याच्यावर काळ रुसलाय का? काळावर हे रुसले. अशा अनेक लीळा तुमच्या डोळ्यासमोर येतील. आपण म्हणतो ना, काय काळच माझा वाईट आहे. काळाचा काळ वाईट आहे. तू वाईट आहेस. तू वाईट असल्यामुळे तुझा काळ वाईट आला. म्हणून ते सांगतात देवतेशी काळ वाटला असे. कुठं आहे चरित्रामध्ये उदाहरण सांगता येईल पटकन? अमावस्या दिवशी ते गेले आणि ते शेळ्याच्या निमिषे आणि अशा अनेक लीळा आहेत. नाथोबासांच्या आहेत. लई भरपूर लीळा आहेत. असे देवतेंचा काळ वाटलेला आहे. त्या काळात तुम्ही गोंधळ गडबड आवेश सवेळ चुकवायची. आपल्याला असं बांधून ठेवले देवाने की नाही, तुम्हाला असं नुकसान पोहोचू नये म्हणून. त्यांनाही सूट दिली, तुम्हालाही सूट दिली. स्थान क्रिया वाटल्या, वाटून टाकले. देवतेची स्थान वाटलेले आहेत की नाही. ते आसुरी स्थान, ते तामस स्थान आहे की नाही. उदार स्थान लगेच स्वामींनी सांगितलं. मातापुरा कोल्हापुरा स्थान आहे. तिथं स्थान शब्द आहे. असं तुम्हाला प्रमाण देता आलं पाहिजे. आपण जे बोलतो ऐकतो त्याला प्रमाण काय, तर तिथं स्थान वाटलेलं आहे. ते स्वाभिमाने स्थाने आहे की नाही. त्यांना स्थान वाटून दिले. ते तुम्ही शहाणपणा करून तिथं गाड्या घेऊन जाऊच नका ना. ह्या जाता कोल्हापूरला दत्तात्रय प्रभूंना भेटायला काही गरज आहे? पण जातात लोक आहे की नाही. स्थान वाटलेलं आहे ते. जायचं द्वारकेला आहे की नाही. चाले बद्रिकाश्रम. ते तसल्या भूमी जाऊच नाही आहे की नाही. पवित्र भूमी असते ती. काय सांगावं होतं ते नाही का. बरं चला. तर असे स्थान आणि काय वाटले क्रिया. क्रिया कशा वाटल्या बोललेलं कळायला आहे की तुम्हाला? हे 5वी स्थळात नाही बरं का. तुम्हाला शोधून काढावं लागतं हे.
क्रिया क्रिया अंकाळीची क्रिया क्रिया वाटल्या. स्वामी म्हणाले क्रिया क्रियेप्रती कारण होय का, ही क्रिया वाटल्या. असं तुमचं सगळं ओठांवरती शब्द ज्ञान पाहिजे. क्रिया प्रयुक्ती अभिमान बाहेर एकी निर्लेप क्रिया, असं सगळं क्रिया 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 क्रिया. तर त्या ज्या क्रिया आहेत त्या तुमच्या कर्माने क्रिया वाटलेल्या असतात. आणि क्रिया कोणची करायची, बाई क्रियेशी, इथं क्रिया शब्द आहे का नाही. एखाद्या मुलीचं नाव शिकणीचं ठेवावं आपण, क्रिया, प्रिया नाही ठेवायचं, क्रिया क्रिया. ह्या क्रिया आहेत अशा. क्रिया वाटल्या. तुमचं पाळा वाटणे म्हणजे पाळा करणे आहे का नाही. क्रियेचं पाळा झालेलं आहे. तुम्ही इथं देह घेताना देहामध्ये काय काय आले बघा आता तुम्हाला. या देहात क्रिया वाटल्या, काळ वाटला आहे का नाही. काळ म्हणजे मृत्यू ठरलेला आहे आपला. कोण्या वेळेला कुठे मरायचे तुम्हाला माहित नाही म्हणून बरं आहे. तर तुम्ही तिथे लगेच सुंदर असं करून ठेवलं असतं की मी इथे मरणार. जगत चैतन्य पुलेंचं काळ क्रिया कर्म वाटलेलं होतं आहे की नाही. सोन्याचा डोंगर पण जा पळ, जेवढा पाहिजे तेवढा घे, संध्याकाळपर्यंत तुला चान्स आहे. संध्याकाळपर्यंत खूप पळाला, सगळा सोन्याचा डोंगर हसला संध्याकाळी. मला हे सगळं माझं झालं, माझं. संध्याकाळ झाली, थकला, झोपला, काळाला म्हणाले भाऊ तुझं हे सगळं तुझं काहीच नाही. आता तुला इथं 4x2चा खड्डा आहे, तुला त्यात पुरायचं. नेपोलियन मेला. नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, माहिती आहे तुम्हाला त्याची कथा. तर हे क्रिया काळ स्थान वाटून टाकलेले. तर म्हणाले मग पवते पर्वाचं काय भानगड आहे. पवते पर्व कवणाचे, तिकडलं ज्ञान सांगतात तुम्हाला. कर्मराट ना म्हणाले ते इंद्राधिकाची, गीतेत सांगितलेलं आहे. ते कुठं सांगितलंय. यज्ञ यज्ञ इंद्राधिकाला यज्ञ पवित्र नसतं का. यज्ञातलं पवित्र. यज्ञ करताना पवित्र धारण करावं लागतं की नाही. जाणवं. तर सगळं तुम्हाला काय सांगायचं आता. तिकडं सांगायला गेलं की इकडलं जाईल, इकडलं सांगायला तिकडलं जातं. तर ते अश्वमेधाधिक करताना ते करावं लागतं पवित्र धारण. यजन पण करावं लागतं. भजन पूजन ते सगळं लागतं. वस्त्र, हवन सामुग्री आहे का नाही, हे यजन. मग देवता ती काळी ये त्या कुंडाजवळ. पायस निघाल नाही का ते असं. द्रौपदी निघाली ना, कुठून निघाली, अग्निकन्या आहे ती. अग्निमुखीच हवन करावं लागतं. देवतेचा असा दंडक आहे बरं, अग्निमुखी. त्याचे मुख टीकेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून असं टाकायचं त्याला, फाम फट स्वा फट. ते तुम्ही तांत्रिक विद्या करा, मांत्रिक करा की यज्ञ करा, ते त्या लेवलचे मंत्र आपल्या साहित्यामध्ये आहे. मग आपला अग्नी कुठं टाकतो आपण कुठं अग्नी करतो. आपला यज्ञ आपण ते धूप टाकतो देवाला. धूप दाखव, तुमचा तो यज्ञ आहे. पण त्याला कर्मकांडात नका गुतू. हे असं केलं म्हणजे देव प्रसन्न होता असं काही नाही ते. दररोज इस्तू पेटवायचा, इस्त्यातले आकडे मारायचे, देवाला भरपूर धूप दाखवायचा. असा
गच्च मंदिर भरलं पाहिजे. ही कर्मकांड आहेत हा, ती धार्मिकता नाही, धर्म नाही, तो धार्मिकतेचं रूप आहे ते. पण आजकाल त्याचं लय मज्जा आहे की नाही. नगारा वाजला मठात, धूप, खनखना आरती 3 टाइम, सगळे गावकरी म्हणतो गावकरी ते धार्मिक आहेत बरं बाबा. वा वा वा, ही धार्मिकता आहे. धर्माची काय मतलब नाही. तो कुठं ना कोण करल, तेवढा वेळ कुणाला आहे ते धूप कोळसा पेटवायचा. तुम्हाला हिंसा करायला सांगितलीच नाही देवाने. आरती लावणे हे आपण सगळे अविधी रूप आचरण करतो. ठणठणा मोठ्या आरत्या, 11 आरत्या लावायच्या, 5 दिवे लावायचे असे मोठे मोठे. हे तुम्हाला हा लोकाचार आहे, तो धर्म नाही बरं, धार्मिकता आहे. ती करायचीच असते लोकांसाठी, देवासाठी नाही बरं. ती फुसकत होती अशी ती. ते नाही केलं तर असं वाटतं की काहीच केलं नाही, कापूर जाळला नाही, उदबत्ती लावली नाही. कसं कसं लय टेन्शन येत आहे की नाही. हां, तर मग अनिष्ट करताना थोडंसं करावं, थोडीशी तूप टाकावं, थोडंसं मग आता सवयच लावली ना. बाईशी धूपारती, मंगळ आरती, ते बाईसा स्वामी होते. हा, तुम्ही थोडक्यात आटपा ना, लय गोंधळ नका करू. मग तुम्हाला करायचं काय, हे करायचं नाही. म्हणून ते जाऊ द्या. आता सगळं असं यज्ञाचं कर्म असं असते. मग देवता ती काळी ये, म्हणून ती क्रिया पवते. कर्मराहाटीतलं सांगता ती इंद्रादिकाची क्रिया आहे. दादोस तिकडलेच आहेत, इंद्रादिकांचेच आहेत. मग दादोसा पवते वाहिल्या काय होय, माते गुरु म्हणून पाहतात. आता ते दादोस दोन्हीकडचे आहेत, इकडचे तिकडचे आहेत. तर म्हणाले लेप तरते दैवराटीचे की, नामाले वेदवंता बोधवंता लेप लागे. हे स्पष्ट लिहिलं आहे, टीकेमध्ये पण सांगितलं आहे का नाही. लेपाधिकार मोडलाच नाही असं पक्षकाराने, आपल्या पूर्वजांनी फायनल निर्णय लिहून ठेवले. तोही म्हणेल माझं देव होईल तर नाही का, कर्म लेपाधिकार त्याच्या आतून तो अनुसरल्याशिवाय होत नाही. आता अनुसरणाच्याच भानगडी मोठ्या आहे का नाही, फार मोठी तात्विक चिन्मीमांसा आहे ती. नेमकं काय बाबा, फोनवर असा गोंधळ आहे की नेमकं अनुसरण, लेपाधिकार मोडावा लागेल ना. लेपातून निघायचं, कर्मातून निघालं की लेपाधिकार मोडतो, आहे की नाही. निषिद्ध कर्म करायचं नाही, संपलं काम. विहित करायचं, मग विहित इकडलं करायचं, झालं. अनुताप प्रायश्चित्ताला कर्मात घेतले, ते करायचं, वगैरे वगैरे. असं सगळं सांगता येत नाही असं. म्हणून तुम्हाला ज्ञान असलं ना, तुम्ही मस्त राहाल, सुखी राहाल. म्हणून ते सांगतात की वेदवंता बोधवंता लेप लागे, का कर्मराहाटीची क्रिये ते परतंत्र आहे. आणि मग त्यांनी दैवराहाटी क्रिया केली तर ते येतात ना इकडं. दैवराहाटीची क्रिये तो स्वतंत्र आहे. कोण, वेदवंत बोधवंत. त्याला इकडं आलं की योग्यता लागते, तिकडे गेला की, म्हणून तो दोन्हीकडे मोडतो तो वेदवंत बोधवंत. इकडे आला की अस्थिपरीत येतो, तिकडे गेला की पोलीस लग्न करायला गेला की फोन हातात घेतला, तिकडं बोलला की होय गा, हां मी बरं आहे बरं आहे बरं आहे, हां पोरगी आलती का नागपंचमीला, तुला साडी घेतली का, गेला का मराठी. आता हा साधू किती वेळेला ग्रस्त होतो, किती वेळेला. हां, यातली भानगड आहे बरं. म्हणून ते लेपाधिकार कसा तुमचा मोडायचा, लय अवघड आहे ते. नाही मी आलो होतो देवाला, बीडला आलतो. आता तू सर्व संघ परित्याग केला, तुला त्या स्मृती का जाग्या होता. घरी नीट देवाला पोत कर, होय गा. आणि ते आपल्या त्या तिकडल्या गुंट्यात काय पेरलंय ग,
आता बोलता बोलता आम्ही असं फोन ऐकत असतो. हे बहुत कार्यक्रमाच्या ठिकाणी असं सगळं ज्ञान प्राप्त होतं. नाही महावाक्याला आलोय. ये की 4 दिवस लेकरं बाळं घेऊन मस्त पंक्ती पाणी चालू आहे तिथं. ये निवांत ये. आता हे सगळं 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 तसलं ते असं सगळं धर्मरूप दिसतं तुम्हाला, पण ते धर्म नसतो तसला काय. फोनवरच असतात सगळे. स्वामींच्या वेळेला दुसरं काय असेल. आता तुम्हाला ते फोन तुमचा घात करणार नक्की. 100% तुम्हाला तो फोन मारून टाकणार. महिन्याला 300 रुपये जाणार ती गोष्ट वेगळी. त्या पैशासाठी तुम्ही यजमान ठेवणार, अपेक्षा करणार ना, आशा धरणार ना, पैसे तर लागतील तुम्हाला. आणि हा सगळा प्रकार जो आपण पाहतो दिसतो, आणि तुम्ही जे पाहणार आहे अनिष्ट सगळ्याला फोन कारण ठरणार आहे. इंस्टाग्राम, गुगल, काय निघाले नवीन एक आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप मेसेज बोललेलं कळत नाही केलेलं कुणाला. आणि इंस्टाग्राममध्ये जनरल ग्रुप टाकला त्यात काहीच कळत नाही कोणी मेसेज केला. माझ्या फोनवरून तुम्ही जरी केला मला नाही कळत. स्नॅपचॅट काय म्हणतो त्याला, स्नॅपचॅटमध्ये कळत नाही, बोललेले कळत नाही, फोन केलेला पण कळत नाही. हे सायन्सनं तुम्हाला, तुम्ही किती तयारीचे आहे ते दाखवले तिथे. तुम्ही तिकडं घुसले की गेले. दिवसभर ते करायचं, मग संध्याकाळी झोप येत नाही. मग कार्यक्रम सुरू होतो फोनवर. फुकट फोन चालू करणाऱ्याला अनिष्ट होईल की नाही, आहे की नाही. हे काळाचा प्रभाव आहे. आपण कुठे गेलो, दैवराटी कर्मराटी, कर्मराटी दैवराटी, चालू झाली आपली कर्मराटी लगेच. आता कोण कर्मराटीत आहे आणि कोण दैवराटीत आहे ते स्वामीलाच माहित आहे की नाही. बंद करायचं. ह्याचं तत्व आलं की कंटाळा येतो. म्हणून ते सांगतात कर्मराटीचे क्रिये तो परतंत्र आहे आणि तो दैवराटीचे क्रिये स्वतंत्र आहे. इकडं पंक्ती करायच्या, क्रिया करायचं, इकडं दान धर्म करायचा, वस्त्रदान, भूमिदान, गोदान, काय असेल ते भानगडी इकडं स्वतंत्र आहे. तर तेने लेपे काही होईल तिकडलं केल्यावर. तिकडं काय होणार तर म्हणाले मनुष्यत्व होईल, क्रिया होईल. तीर्थात गेला बोंबलत तर युगधर्माच्या आचरणात मोडेल तो. तिकडं जातात ना तीर्थयात्रेला, हे का नाही. 12 धाम, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग. ते म्हणाले तीर्थाला तर युगधर्माचं आचरण कराल तर मनुष्यत्व होईल. कवन मनुष्यत्व दे, कुठं सांगितलं युगधर्मात हे, खालील योगी वगैरे वगैरे सगळं पाठ पाहिजे तुम्हाला. तर ना म्हणाले क्रिया अधिष्ठात्री देईल, युगधर्मे तर गंधर्वा खालोती देईल. हे तुमचं पाठच आहे सगळं. क्रिया अधिष्ठाती खूप महत्वाची असते. कुठं आहे गीतेमध्ये श्लोक, अधिष्ठानम तथा अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र विविधाश्च पृथक् चेष्टा. हे 5 गोष्टी असतात तिथे. कुठले तुम्ही करा, अधिष्ठान, कर्ता, कर्म, करण. तुमचं अधिष्ठान स्वामी, कर्ण, अष्टीपरी, आहे का नाही. हे तुम्हाला विभागलं पाहिजे. तुमचे पंच आहेत ना तुमच्याकडं, त्याच्यावर दैव, पंचम दैव, तुमचं दैव बदलत राहत. याचा विचार केला पाहिजे दररोज. डोक्यात माइंडमध्ये गेम असला पाहिजे. हा माइंड गेम आहे. अष्टीपरीचं आचरण करणं म्हणजे माइंड गेम आहे. नाही तर मग माणूस लय गोंधळून जातो.
असा गोंधळलेला माणूस पाहिलाय मी. त्याला वाटतं ते ढोऱ्या डोंगर खरा आहे काय, त्याला एका वाटतं त्याला भिक्षा खरी आहे काय, एकाला वाटतं मी आठ नव्हतो. त्याला जर विचारलं भाऊ तू प्रसाद सेवा आहे ती का तुला, त्याला ना काहीच सांगता येत नाही. मग जातो ना मी प्रसाद वंदन करा, तो वंदन केलं, प्रसाद सेवा कुठे गेली तुला, एक प्रहर नाही केली ना तू, तिथं अडकलं जातं. म्हणजे असा हा माइंड गेम ह्याला म्हणायचा. मग त्यासाठी ते 12 वर्ष ज्ञानच घ्यावं लागतं, एक जन्म ज्ञानालाच द्यावं लागतं, नाहीतर तो माइंड गेम. भाजी करताना जर डोकं फनफन केलं तर भाजीला चव नसते बरं का. इकडं तिखट, इकडं कूट, इकडं भाजी, वांग्याचे टरपलं. माइंड गेम चुकला ना, चपात्या नीट केल्या तर चांगल्या होतात, कणिक तीच असते, भात पण तोच असतो, पण कुकरमध्ये पाणीच नाही टाकलं तर. हे माइंड गेम आहे अस्थिपरीचा. अस्थिपरी जळून जाईल, आहे की नाही, कोमेजून जाईल. हे अशी गदाच आहे आपल्यावर त्या अस्थिपरीला. म्हणून ते सांगतात क्रियाधिष्ठात्री महत्वाची आहे. तर म्हणाले ईश्वरी वाहिल्या काय होय पवत, नामारे गोमटे अज्ञाना वेदवंता ग्रहणेचे फळ. आणि जर जाणीवपूर्वक पवत वाहिलं तर बोधवंता अधिकार रूप योग्यता, ज्ञानाने वाहिलं तर साध्य रूप योग्यता. बोललेलं कळायला एक तुम्हाला, आणि तेच आवडी भाव आणि श्रद्धापूर्वक केलं तर भक्ता साधन रूप योग्यता केली आणि त्याने वेगा उद्धरी तो. म्हणून ही लीळा उभय राहाटीची आहे. एका लीळेमध्ये दोन्ही राहटी, कर्मराहटी, दैवराहटी. दैवराहटी दादोस असल्यामुळे हा तुम्हाला विचार आलेला आहे. इकडे स्वामी आहेत, अट्टवली गुंफे. इकडे उपाध्याय, तिकडे त्यांचा उपाध्याय. हा येथीचा उपाध्यानं येथीच्यात घेतले. येथीचा असेल तर ह्या गोष्टी सगळ्या होतात, तो येथीचा नसेल तर. भटोबास येथीचे झाले नाही, महादायस आणखीन येथीच्या झाल्या नाही, त्यांचं आणखीन बोललेलं आलंच नाही, की नाही. उमायसा शांतच आहेत, सगळ्या बाया शांत आहेत, तिथे मौन आहेत. आता या बीडला भटोबास मौन आहेत, आबायसा मौन. दादूसांच्या पुढे चालत नाही ना काय, आणि ज्ञानाचा बाजार, ते म्हणतील तसं करावं लागतंय, आता मजबुरी. तर हे अशा प्रकारची ही लीळा दैवराहटी कर्मराहटीची आहे.